पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न निश्चितपणे आहे, मी तुम्हाला सांगतो. मी काय नाकार, पण हे काय गेल्या 5 वर्षात नाही झालं. आम्ही 5 वर्षापूर्वी सत्तेत आलो. गेल्या 50 वर्ष महापालिकेत, राज्यात, केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी भविष्यातल्या पुण्याचा कधीच विचार केला नाही. आज पुणे वाढलं. आज आम्ही 60 लाखावरती गेलो. आज विस्तार वाढला आमचा, 518 किलोमीटर झालो आम्ही. हे 40 वर्षापूर्वी या लोकांना का नाही कळलं? आज आम्ही जो जाहीरनामा केला, आम्ही जे आज बोलतोय ते भविष्यातल्या पुण्याचं पण बोलतोय. आज आम्ही स्थानिक प्रश्नावरती तर लक्ष केंद्रित केलंच आहे. आम्ही त्याच्यावरती 5 वर्ष कामही केलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी काम केलं. मेट्रो आली, खूप बसेसच्या अनेक योजना आणल्या, खूप काही गोष्टी केल्या. अंडरपासेस झाले, ओव्हरब्रिजेस झाले, नदीवरचे पूल झाले, मेट्रोचा दुहेरी उड्डाण पूल, खूप काम केलं आम्ही 5 वर्षात या शहराच्या भविष्याला, म्हणजे वाहतुकीसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी. आताही आम्ही जाहीरनामा पुढच्या 50 वर्षासाठी ठेवलाय. पण मला असं वाटतं 40 वर्ष ज्यांनी सत्ता या शहरामध्ये भोगली त्यांना दूरदृष्टीचा अभाव होता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता, आणि म्हणून या शहरातले काही प्रश्न आज आम्हाला समोर दिसत आहेत. 100% आम्ही त्याच्यावरती काम करतो.